हरिओम. आज बुधवार 11 फेब्रुवारी 2026 शके 1947. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की मायेच्या तावडीतून सुटायला नाम हेच साधन. ऐकूया. परमेश्वराची भक्ती करावी, त्याचं नामस्मरण करावं असं पुष्कळ लोकांना मनातून फार वाटतं, पण काही ना काही कारणाने ते घडत नाही. असं का बरं व्हावं? तर माया आड येते. मायेला बाजूला सारून भगवंतापर्यंत कसं पोचायचं? माया ही भगवंताच्या सावलीसारखे, तिला सोडून तू ये असं त्याला म्हणणं म्हणजे तू येऊ नकोस असं म्हणण्यासारखंच आहे. कारण एखाद्या इस्माला तू ये पण तुझी सावली आणू नको म्हटलं तर शक्य आहे? म्हणून माया ही राहणारच. आपण तिच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोचायचं कसं, हाच प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर एकच, भगवंताचं नाम घेणं. नामानेच मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येतं. जसं व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही, तसं मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. तसंच तिला स्वतंत्र शक्तीही नाही, कारण व्यक्तीच्या हालचालीप्रमाणेच तिची हालचाल होते. व्यक्ती न दिसली तरी तिची सावली जशी दिसते त्याप्रमाणे मायेचं अस्तित्व मात्र जाणवतं. मायेची सत्ता भगवंतावर नाही. एखादा इसम पूर्व दिशेला चाललाय तर त्याची सावली त्याच्या मागून त्याच दिशेने जाईल. त्या सावलीच्या मनात जर दिशा बदलून पश्चिमेकडे जाण्याचं आलं तर तिला ते शक्य नाही. तो मनुष्यच जर पश्चिमेकडे जाऊ लागला तरच तिला त्या दिशेकडे जाणं शक्य आहे. याचाच अर्थ माया भगवंताच्या अधीन आहे. सर्व विश्व हे मायारूप आहे, म्हणजे ते परमेश्वराची छाया आहे. याचा अर्थ या विश्वाला आधार परमेश्वरच आहे. आता या मायेच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसं जायचं? समजा एखाद्या इस्माला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचं आहे, पण त्याच्याकडे सरळ जाणं शक्य नाही, कारण त्याच्या घराच्या दरवाजावर रखवालदार, कुत्रे वगैरे. आता त्यांच्या तावडीतून सुटून गेलं तरच मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावं अशा मजकुराचं त्या मालकाच्या सहीचं पत्र जर त्याला आलं असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखवताच तो त्याला बिन तक्रार आज सोडेल की नाही, आणि मालकाची भेट होईल. तसं भगवंताचं नाम म्हणजे भगवंताच्या सहीचं पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आज सोडेल. अशी भगवंताची भेट होईल. म्हणून माया तरुण जायला भगवंताचं नामस्मरण हाच रामबाण उपाय आहे. नामस्मरणात खूप तल्लीन व्हावं, देहाचा विसर पडावा. देहबुद्धी विसरून नाम घेणं हेच निर्गुण होणं. भगवंत जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यात आहे, म्हणून त्याला ओळखावं, आळवावं. तुझ्या नामाचं प्रेम दे हे मागावं. बाकी सगळं देईल, पण हे नामप्रेम तो फार क्वचित देतो, म्हणून आपण तेच मागावं. रामाचं अनुसंधान नित्य ठेवावं आणि आनंदात राहावं. विषयाची उर्मी हे मायेचं स्मरण होय, नामाचं स्मरण हे भगवंताचं स्मरण होय. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.